आज आपण इथे फोंडाघाट मारुतीवाडी पोलीस स्टेशन जवळ इथे उभे आहोत आणि रस्त्याची दुर्दशा आपण बघताय। पूर्णपैकी खड्डे पडून या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे। एक 8 दिवसापूर्वी सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये निखिल कन्स्ट्रक्शन ज्या कंपनीने काम घेतलं आहे ते निखिल कन्स्ट्रक्शन यांनी आश्वासित केलं होतं की 8 दिवसामध्ये फोंडा मारुतीवाडीमधले जो रस्ता आहे तो WBABM करून आम्ही रस्ता पूर्ण करून देणार आहोत डांबरीकरण। पण आज या मितीला 20 दिवस होऊन सुद्धा आणि गावच्या सरपंच यांना आश्वासित करून सुद्धा त्यांनी निखिल कन्स्ट्रक्शनने कुठलंही काम केलेलं नाही आहे। ते पुण्यातील पुढारी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचे वेध लागले असल्यामुळे त्यांना वेळ नाही आहे इथे लक्ष देण्यासाठी। इथून सर्व गावचे पुढारी पदाधिकारी सरपंच उपसरपंच इथून यांची रहदारी असते, पण त्यांना सुद्धा लक्ष नाही आहे, वेळ नाही आहे लक्ष देण्या एवढा। इथून एक 20 मीटरच्या अंतरावर ग्रामपंचायत आहे, तरीसुद्धा त्यांना वेळ नाही आहे या प्रश्नाला न्याय देण्याचा। इथे आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, दुकानदार आहेत, जे या धुळीने त्रस्त झालेले आहेत आणि इथे सर्व वाहनधारक अक्षरशः शिव्या देत आहेत। त्या गाडीचं कामसुद्धा म्हणजे गाडी चालवणं म्हणजे एकदम होडी चालवण्यासारखं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आपल्यावर काही ग्रामस्थ आहेत, आज या तारीखला काही ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थांची आपण चर्चा करूया। हे यांचंही दुकान आहे, आबा आनंद उर्फ आबा हळदिवे यांचं इथे भुशारी दुकान आहे आणि अक्षरशः आताच सध्या एक 11 साडे 11 वाजताना सुद्धा त्यांना दुकान बंद करावं लागतं आहे, कारण ही पूर्ण ज्या गाडीची डस्ट आहे ती त्यांच्या पूर्ण दुकानात उडून फार मोठं नुकसान होत आहे। त्यांच्या वयोमानानुसार त्यांना हा दम्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो या डस्टमुळे। त्यामुळे अक्षरशः त्यांनी जीव मेटकुटीला धरून आता त्यांनी दुकान बंद केलं। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? म्हणजे जे डस्ट उडते किंवा आज आपण इथे दररोज आंदोलन करतो आहे, ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळा आपण सरपंचांना भेटलात, निवेदनं दिली, तरी अजून त्याच्यावर ठोस कारवाई होत नाही। त्यावेळी आपलं मत काय, एक दुकानदार म्हणून किंवा गावचे फोंडाघाटचे ग्रामस्थ म्हणून आपलं मत काय आहे? आपलं मत म्हणजे धुरला आता 2 महिन्यासोबत धुरला सगळं दुकान बंद करावंच लागलं। संध्याकाळी उठत नाही, सकाळी 10-11 वाजता बंद करावं लागतं। समज धुरला आत बसतो केव्हा तरी पाणी मारतात, तेव्हा अधिक धूर लागतो आणि हजारो गाड्या जायच्या असतात। समज आंबोली घाट, भुईपाडा बिवडा ते घाट बंद आहेत, त्यामुळे संबंध सोलापूर मुंबई पंढरपूर ह्या बाजूला गाडी असते। लवकर करा नाही तर आम्ही आता झाडं लावून बंद करणार असता, मग हे करू नको तुम्ही। अक्षरशः दुकानदार वैतागलेले आहेत। आपल्याबरोबर दुसरे ग्रामस्थ आहेत, त्यांची मुलाखत घेऊया। आपलं म्हणणं याच्यावर काय आहे? सरपंचाला 2-4 वेळा ते निवेदन देऊन त्यांनी पाणी मारण्याची हे घेतली नाही। एक वेळ मारतात आणि ते जात आहेत, आपलं होऊन जात। सकाळचं तो धुरला तर जाम असतो, दुपारी 2-3 वाजता येणार गाडीचं पाणी मारल्यागत करतो आणि जातो तो। आपलं म्हणणं काय आहे की किती दिवस झाले या रस्त्याला? कमीत कमी आपण निवेदन दिलं असं आम्हाला समजलं। 2 महिने झाले, 2 महिने झालेले आहे। सरपंच उपसरपंच नसला सांगून झालेलं आहे। बैठक घेऊन वैयक्तिक वाडीची बैठक घेऊन त्यांच्यावर हे केलं, त्यांनी दिवाळीनंतर करतो म्हणून सांगितलं, त्याला अजून काय केराची टोपली दाखवलेली आहे। या इथे एक दुसरे दुकानदार आहेत भुले, यांचं हे भुशारी दुकान बघू शकता की पूर्ण दुकानमध्ये ह्या रस्त्याची डस्ट उडून पूर्ण दुकान म्हणजे दिवसातून कमीत कमी 4 वेळा तरी हे दुकान त्यांना झाडावं लागतं आहे। आणि ते सुद्धा एक वैतागलेले ग्रामस्थ आहेत, दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। ह्या रस्त्यासंदर्भात आपलं सध्या काय मत आहे? कारण माझ्या माहितीप्रमाणे आपण 2 वेळा ग्रामपंचायतीमध्ये
या रस्त्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. ग्रामपंचायतीमध्ये आढावा बैठकसुद्धा घेतली होती. त्यावेळी आपण उपस्थित होता आणि निखिल कन्स्ट्रक्शन लाईनचे सुपरवायझर यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की हा रस्ता पूर्ण डांबरीकरण करून देऊ या 15 दिवसामध्ये. पण दिवाळीनंतर आम्ही हे करून देऊ असं आश्वासन, पण आज जवळजवळ 1 महिना होत आला आहे. हे काम काही करत नाही, तर आपलं याच्यावर मत काय आहे? मत म्हणजे आता काय, आता तुम्ही अवस्था तर बघताय आमच्या दुकानाची. दिवसातून 4 वेळा हाडलोट म्हणा किंवा 4 वेळा लादी पुसणे म्हणा, तरी पण ती परत धूळ येतच राहते. आणि मोठ्या गाड्या, मोठी वाहतूक जी इथून चालू आहे त्यामुळे अधिक त्रास होतो. आणि आता पण आणि स्वतः सरपंच या गाडी त्यामुळे आता आम्हाला आश्वासन तर दिलेलं, पण अजूनही काही बाकी पुढे मागे खड्डे भरले गेलेले आहेत. पण हा जो मोठा पॅच आहे तुम्ही बघू शकाल तर गाड्या गेल्यावर एवढी धूळ उडते की सगळी धूळचा लोट पुरा आजपर्यंत जातो. काम करणं जरा त्रासदायक झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर झालं तर बरं आहे अशी आम्ही विनंतीच करू शकतो सरपंचांकडे आणि सर्व ज्येष्ठ मंडळींकडे. आपण बघू शकताय इथे सर्व स्टाफ, ग्रामपंचायतचा स्टाफ असेल, सरपंच असतील, इथून यांची कायम रहदारी असते. पण कोणालाही याचं सोयीसुद्धा पडलेलं नाही आहे. हे पूर्ण लोडच्या गाड्या आणि उडणारी डस्ट, त्यामुळे भविष्यात आरोग्याची खेळ अशी एक विटंबना अशी झालेली आहे की लोकांच्या आरोग्याचे खेळ खेळत आहेत हे निखिल कन्स्ट्रक्शनवाले. लोकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा, डांबरीकरण व्हावं, अन्यथा एक उग्र आंदोलन आम्ही छेडू असं इथल्या संपूर्ण मारुतीवाडीतील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.